नवीन सामना आपल्या समोर रायझिंग रॅम्स विरुद्ध व्हीएस पॉवर स्ट्रायकर्स म्हणजेच वैभव पाटील आणि सुधा पाटील यांचा पॉवर स्ट्रायकर्स विरुद्ध रायझिंग रॅम म्हणजेच रामप्रसाद पाटील साहेबांचा संघ. हे दोन्ही संघ एकमेकाच्या समोर उभे ठाकलेले आहेत. टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय घेतलाय रायझिंग रॅम्सनी, कारण त्यांनी सांगितलं कॅप्टनने की आम्ही आधीचा सामना चेस करताना गमावला होता, आता आम्हाला समोरच्या संघाला टार्गेट द्यायचं आहे. जसं इंडियाने टार्गेट दिला होता झिम्बाब्वेला आणि फार मोठ्या फरकाने सामना जिंकला, तसाच प्रयत्न असेल रन रेटच्या माध्यमातून मेंटेन करण्यासाठी. आणि तो प्रयत्न कसा असेल ते बघूया आपण. पुन्हा एकदा मी मनोज कार्य आपल्याला जोडला जातोय, कारण योगी सर नंतर तुम्हाला चेसिंगसाठी मंत्रमुग्ध करतील, कारण आमच्यामध्ये अंडरस्टँडिंग नेहमी असतं. कारण कंटिन्यू ते पहिली इनिंग करतायत, ते सुद्धा रंग भरतील चेसिंगमध्ये. मॅच कशी तापवायची ते त्यांना सुद्धा माहिती आहे मित्रांनो. योगेश पाटील आमचे सन्माननीय, आणि इथे पहिल्या इनिंगमध्ये मी तुमच्यासोबत जोडला गेलो. सर्वांचं हार्दिक स्वागत. सलामीची जोडी सुद्धा आलेली पाहतो आपण. चंदू आणि मधुकर, सबका बंधू मिस्टर चंदू आणि सोबतीला मधुकर आलेले आहेत. एपी वॉरियर्स टॉपमध्ये आहे टेबलमध्ये. 2 मॅच दोन्ही पण विन, एक पण लूज नाही. 4 पॉईंटमध्ये आगे पुढे. विहाना 2 मॅच खेळले, 1 विन 1 लॉस, 2 पॉईंट. हा फुल टॉस टर्न केला ऑन साईडला पाहतो आपण. रॅपिड वॉरियर्स 1 मॅच खेळलाय आणि लूज झालेत, 0 पॉईंट आहे. रुद्रा 11 1 मॅच खेळलाय, 1 लूज आहे, 0 पॉईंट आहे. जय दुर्गा ब्लास्टर्स 1 विन 1 मॅच खेळलाय, 2 पॉईंट. पॉवर स्ट्रायकर्स 1 मॅच 1 विन 2 पॉईंट. भूमिक 11 1 मॅच लूज झाली आहे, 0 पॉईंट. आणि रायझिंग रॅम्स जो खेळतोय आता 0 पॉईंट 1 मॅच खेळलाय. त्यांची आता दुसरी मॅच पाहतो आपण, ते त्यांना आता जिंकायचे आहे. चांगला अपडेट मिळतंय आम्हाला. इथे उडवलाय हाफ व्हॉली, आणि तिथे मात्र प्रेक्षकांप्रमाणे पाहत राहिला तिथे फिल्डर, आणि येतोय हा षटकार, सिक्सर. थ्रो करेपर्यंत एक सिंगलची प्राप्ती. मधुकर खेळतायत 7 वरती आणि चंदू 1 वरती. धावसंख्या पाहतो आपण 8 वरती, एके गडी बाद नाही. बॅटिंग घेतली आहे म्हणजे धाडसी निर्णय घेतलाय. बॅटिंगचं धाडस आता दाखवावं लागेल मधुकर आणि चंदू यांना. फार मोठं टार्गेट सेट करावं लागणार आहे. इथे मात्र बचावात्मक चेंडूचा प्रयत्न खूपच बाहेर निघाला, आणि रॉकी सर यांचा इशारा वाईटचा. युवराज यांना कमबॅक करावं लागेल. बचाव न करता विकेट प्राप्ती करणारी बॉलिंग तुम्ही केली पाहिजे, कारण अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं. जगाच्या पटलावरती आयुष्यामध्ये सुद्धा आपण म्हणतो की अटॅकिंग राहायचं नेहमी. संकटावरती अशा प्रकारचं तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहास झाला पाहिजे, म्हणून तर ते म्हटलं गेलंय. संकट येत राहतात, त्यांना तोंड करण्याची क्षमता, देण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण करायची असते. संकट टाळणं आपल्या हातात नसतं मित्रांनो, पण तो त्यांना 2 हात करणं हे आपल्याच हातात असतं. म्हणून संकटांना घाबरायचं नाही, लढायचं. संकटावरती तुटून पडायचं, उभं राहायचं, त्यांच्या मनगटावरती उभं राहायचं. 9 धावा आल्यात आतापर्यंत या पहिल्या षटकाच्या प्रोग्रेसमध्ये. 9 ऑन द बोर्ड. इथे मधुकरजी आडव्या बॅटचा इथे प्रयत्न करतायत आणि बॅट फिरली हवेमध्ये, डॉट चेंडू निघालाय युवराज यांचा. धावसंख्या 10, करेक्शन. 1-0 विदाउट लॉस टू गो. पहिली इनिंग सुरू आहे मित्रांनो. रायझिंग रॅम विरुद्ध व्हीएस पॉवर स्ट्रायकर्स असा सामना. बॅकअपचा वापर केला, चेंडू कानाजवळून सोडला होता, हॅम ऍक्शन होती, आणि इथे मात्र रिॲक्शन बघा, झेल सोडलाय. या उभरत्या सिताराने अजून एक संधी होती, डायरेक्ट हिट केलाय. धावा घेत नाहीयेत, पळू की नको पळू असं झालं. एकमेकांना बचाव करण्याचा प्रयत्न. चंदू आपल्या जागेवरती आणि तिकडे आमचे बंधू मधुकर आपल्या जागेवरती. एकमेकाची जागा त्यांनी गाठली आहे. आणि बघा हे क्लायमॅक्स, हे फनी मोमेंट बघा, मस्त मजा घेतात सर्व. सुंदर क्वालिटी आणि कव्हरिंग मस्त आहे बघा. स्क्वेअर अँगलचा कॅमेरा सुद्धा मस्त कव्हर करतोय, फ्रंट कॅमेरा कव्हर करतोय. रॉकी सरला विनंती की रॉकी सर थोडंसं मागे उभे राहा,
तुमची उंची इतकी आहे की आमचा कॅमेरा कव्हर होत नाहीये. या थोडंसं मागे प्लीज, कारण ना स्टंप दिसले पाहिजेत. हरकत नाही, हरकत नाही. तिसऱ्या पंचाला प्रॉब्लेम होईल. बाकी काय तुमचं उत्कृष्ट काम चालू आहे, नो प्रॉब्लेम सर. इथे पहिल्या षटकाची समाप्ती, धावसंख्या एक गडी बाद नाही, बरोबर 12 वरती. 12 ऑन द बोर्ड. ह्याच रेटनी जर धावसंख्या पुढे गेली तर प्रोजेक्टर स्कोर विल बी 72. 72 म्हणजे बारसक 72. आपण बॉल वापरतोय 70-70, लगातो 6, म्हणून तर सिक्सरांची बरसात झाली आहे आजच्या दिवसामध्ये. षटकारांची आतिषबाजी वेदांतने केली. सुदेश, सिद्धेश, साहिल सर्वांनीच अगदी जल्लोषपूर्ण प्रत्येकाने षटकार मारण्याचं इथे धाडस दाखवलं. कारण आपली स्पर्धा, आपल्या गावची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये आपल्याला चमकदार कामगिरी करण्यासाठी मी पाहिजे तो प्रयत्न करेन. इथे प्रत्येक खेळाडू ते स्वतःला सांगतोय. हा चेंडू पायत होता, त्याला ड्राईव्ह केला पुण्यात. स्क्वेअर ऑफ द विकेट जात असताना स्क्वेअरचा फिल्डर येतोय. ही फेकी बघा, ही रॉकेट फेकी फार नितांत गरजेची असते. मगाशी जो विनय पाटीलने थ्रो केलेला त्यावेळेला अगदी युवराज अचंबित झाले होते की सर काय फेकी केली. युवराज यांचा तो मुखातून आवाज आला, मी माझ्या कानावरती पडला होता. जेव्हा विनय पाटील लॉंग ऑनला होता, डायरेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये तो थ्रो गेला होता, फ्लॅट थ्रो. हो 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 हो, इथे अँगल प्राप्त केलं. टप्पा पडला गुडलेनवरती, आणि गुडलेनचे चेंडू मारणं फलंदाजाला फार अवघड जात असतं. त्यासाठी तुमचं टायमिंग, तुमचं पदलालित्य, तुमची नजर ही फार महत्त्वाची असते. इथे थांबवलंय, जागेवरतीच उभं केलंय. धावसंख्या 13. षटक क्रमांक दुसरा रामदास हाताळत आहेत ओव्हर द विकेट. हो हो हो, इथे समजदारी, बॅकफुटला गेले. स्वतःला सांगितलं की मी थोडासा गडबड करतोय. स्ट्राईक रोटेट करणं अशा वेळेला कधी पण चांगलंच आहे. समथिंग इज बेटर दॅन नथिंग असं म्हटलं जातं. कारण डॉट चेंडू येत होते आणि ते सिंगलची प्राप्ती केली मधुकर यांनी. धावसंख्या 1 ने 14 वरती. 14 विदाउट लॉस. वेदांत आमच्या समोरच आहे. वेदांत काय बोलला होता आठवतं ना? एकमेकाला अगदी चॅलेंज देतात, आणि पाहिजे एक गावामध्ये आपल्या असे चॅलेंज. आपल्या क्रिकेटच्या क्वालिटीचं चॅलेंज. हा फुलटॉस होता, त्याला स्वीप केलाय, तिथे फिल्डर गेलाय मस्त, अगदी डाव्या बाजून जात असताना चांगली कव्हरिंग. आणि विकेट किपर बघा किती वेगाने अटॅकिंग तिथे कव्हर करायला आला होता. त्याला झालेलं की रॉकेट फेक येऊ दे माझ्याकडे, जेणेकरून मी रनआउट करू शकतो. हे पिसे संघ आहे, प्रत्येक संधीला शोधत असतात. म्हणून तो क्वालिटी क्रिकेट हे पिसे गावाकडून आपण या जगाला दाखवत आहे. 16 धावा, 16. इथे फार खराब चेंडू मिळाला, त्याला युटिलाइज करता आलं नाहीये. फलंदाजाला तिथे टायमिंग साधता आलं नाहीये. अर्ली बॅट फिरली बघितली आपण. चंदू होते त्या ठिकाणी. चंदू खेळतायत 5 वरती, मधुकर 10 वरती, आणि धावसंख्या पुन्हा एकदा 16 वर. मिड विकेटला फिल्डर आहे जो आता स्क्वेअर लेगला घेतला जातोय. आणि सुदेश पाहतो आपण, जो लॉंग ऑनला होता त्याला काहू कॉर्नरकडे घेतला जातोय. पुढच्या सामन्यासाठी सज्ज राहा. रॅपिड पॅन्थर्स विरुद्ध रुद्र 11. रवीजी शेलार साहेबांकडून बक्षीस आलंय. जर मधुकर साहेबांनी जर षटकार मारला तर प्रत्येक षटकारला 500 रुपये रवी शेलार साहेबांकडून. इथे चौकार आलाय. सिलेक्शन मस्त मिळालं आणि त्या काळाने हा चौकार प्राप्त झाला. 2 षटकाची समाप्ती. प्रेक्षकांना आपण धावसंख्या पाहतोय. रेजिंग रॅम या संघाची विदाउट लॉस 20 ऑन द बोर्ड. ह्याच रेटनी धावसंख्या पुढे जर गेली तर तब्बल 60चं लक्ष सेट होऊ शकतं. बॅटिंग घेतली आहे, धाडस केलंय, परंतु ती रोमांचकता जो निर्माण झाली नाही. कदाचित 6 ओव्हरची मॅच असल्यामुळे पहिली 2 षटकं सांभाळून खेळलेत मधुकर आणि चंदू, आणि आता अटॅकिंग मोमेंटमध्ये नक्कीच असतील दोन्ही पण बॅट्समन, आणि अटॅक करावा लागेल. बॉलरवरती अटॅक, आणि बॉलर जो आलाय मधुकरजी साहेबांसाठी, मधुकर बजागे यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपये रवी शेलार साहेबांकडून. रवी शेलार साहेबांचा सुद्धा एक संघ आहे, रुद्र 118388. या संघाचे मालक रवी शेलार. गेम स्पीडअप करा. मस्त लय भारी स्पर्धा आपली लय मध्ये आली आहे, मोमेंटम मध्ये आली आहे. आणि जशी स्पर्धा पुढे जाईल तशी रोमांचकता वाढेल. उद्या ग्रँड फायनल असेल, उद्या सुपर संडे,
आणि आज सुद्धा सुपर सॅटरडे सुपर डुपर मॅचेस होत आहेत आणि वेदांत कम्स टू अटॅक. वेदांनी आपटी दिली आणि तिथे मात्र बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या डोक्यावरून डॉक्टर श्यामजीने केली चूक. ती त्याने चेंडू डीप फाईन लेगच्या दिशेने जातोय. तिथे पायाने अडवलाय. ओहो, तिथे चौकार होऊ दिला नाहीये. 3 घेतल्या, 4 धावा घेण्याची तिथे हिम्मत पुन्हा एकदा मधुकर दाखवत होते, परंतु त्यांना परत धाडलं. चंदू सांगतात की जास्त हिम्मत पण बरी नव्हे, जोखीम येऊ शकतं. बघा, हा चेंडू निसटला, 2 पायाच्या मधून गेला. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा दिलाय पंचांनी गोलंदाजाला, कारण तो बाउन्सर होता फार मोठा. आपटी दिली होती वेदांत यांनी. 23 धावा. लेस तिथे लूज झाले बघा मधुकर साहेबांचे, आणि त्यांनी स्वतःच बांधले तिथे. अशा वेळेला समोरचा खेळाडू येत असतो, परंतु स्वतः का बांधले, हातामध्ये ग्लोव्ज नाहीत म्हणून. आपण आंतरराष्ट्रीय खेळामध्ये पाहत असतो एकमेकांना सहकार्य करतात. अशा वेळेला कधी ती पंच सुद्धा मदत करतात. क्रिकेटमध्ये हे आपल्याला चांगले दृश्य पाहायला मिळतात. थोडासा पॉज घेतला, चेंडू हळूवार आला होता आधी समोर, आणि त्याला अगदी समोर ड्राईव्ह केला. तिथे सुदेश आलाय, ज्याने फेकी केली आणि फलंदाज तिथे बाद झालाय. रनआउट, मधुकरची बाद. पहिला धक्का लागतोय रनआउटच्या रूपामध्ये. मधुकर बजागे बॅक टू द डगआउट झोन. होता त्या संसाराला एकदा भगदाड पाडलंय. आणि नवीन फलंदाज पियुष हुकमीचा एक्का आलेला आहे मैदानामध्ये. जबरदस्त क्रिकेटर पियुष किशोर पाटील, आयकॉन प्लेयर. पियुषने सुद्धा सरपंच चषक कोसले गाजवलं. खूप छान परफॉर्मन्स पियुषचं सुद्धा. इथे पुन्हा एकदा पॉज घेतला, नच केलं. नच बली आहे. छातीजवळचा चेंडू होता, काहीशी उचली घेतली स्लोअर बाउन्सर, आणि समजदारीने पियुषला स्ट्राईकला आलं चंदू याने. चंदूंना कळलं की एक विकेट आपण गमावली. आता मात्र आपण पुन्हा एकदा भागीदारी करण्याचा प्रयत्न करू पियुषच्या सोबत येईल, आणि तो प्रयत्न करण्यासाठी त्याने एक सिंगल प्राप्त केली. आणि सिंगलने धावसंख्या 25 वरती 1 गडी बाद. पुढच्या टॉससाठी मी आवाज देतोय. हा रॅपिड पॅन्थर्स आणि रुद्र 11 83-88 दोन्ही कॅप्टन आपण या टॉस बॉक्समध्ये. बरोबर 3:30 वाजायला आलेत. म्हणजे आजचा दिवस आपल्याला जवळपास 60% कंप्लीट झालाय. 60% ओव्हर, 40% शिल्लक आहे. 60-40 इथे डाऊट अपील केली आहे. चेंडू शरीराला आदळलाय, कदाचित हाईट फॅक्टर असेल. एलबीला रिव्ह्यू नाहीये. पहिल्याच सकाळीच मी उल्लेख केला होता की तुम्ही एलबीसाठी रिव्ह्यू मागू शकत नाही. लक्षात घ्या, कारण तितकी टेक्नॉलॉजी आपल्याकडे नाहीये. ते इम्पॅक्ट चेक करणं आपल्याकडे नाहीये. बऱ्याचशा गोष्टी त्यासाठी लागतात. ते आपण ISP मध्ये बघितलं, सध्या नाही आपल्याकडे. राऊंड एम ॲक्शन, आणि इथे हलवार गतीने पुन्हा एकदा सोडला गेला. हा लेग ब्रेकरचा प्रयत्न होता, आणि पंचांनी सांगितलं की चेंडू डावीष्टी सोडून गेलाय, त्या कारणास्तव वाईट घोषित झाला. अवांतरने धावसंख्या अलगदपणे पुढे 27 वर. 1 गडी बाद. पियुष आणि चंदू मैदानामध्ये. चंदू आतापर्यंत 8 चेंडूला सामोरे गेलेत, 11 धावांवरती खेळतायत. पुन्हा एकदा बुंद्यामध्ये चेंडू पायामध्येच खोदून काढणं भाग पडलं. फिल्डर वेगाने येतो तिथे सुदेश पाटील आला, डीप मध्ये होता काऊ कॉर्नरला, डायरेक्ट फेकी केली तिथे, परंतु गोलंदाजाने तिथे गॅदर केलं. त्या दरम्यान सुरक्षित पद्धतीने पियुष पाटील तिथे पोहोचले, आणि दरम्यान वेगाने 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. आणि संघाची धावसंख्या, रेजिंग रॅम संघाची धावसंख्या 1 गडी बाद 29 वर. वेदांचा पुढचा चेंडू ओव्हर द विकेट जातोय.
शॉर्ट ऑफ लेंथ होता, खूपच छोटा चेंडू भेटला होता, पण तो मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट नाही केलं. अकूट टप्प्याचा चेंडू होता. आधीच बॅट्समन तिथे ताकदीचा वापर करण्यासाठी सज्ज होता. टायमिंग जुळलं नाही बघा. पुन्हा ड्रिल करून दाखवत आहेत चंदू. अशा प्रकारे 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर रेजिंग रॅम संघाची धावसंख्या एका गडाच्या मोबदल्यामध्ये बरोबर 30 वर. 30. येस डीजे. तर प्रेक्षकांना आपण पाहताय पिसे प्रीमियर लीग 2026. अख्खा पिसे गाव खेळेगा. भिवंडी तालुक्यातील आदर्श गाव पिसे, ज्या परिसरातील पाणी मुंबईपर्यंत पुरवलं जातं आणि मुंबई जी तहान भागवते ते पिसे गावातील ह्या पाण्याच्या माध्यमातून याच परिसरामध्ये हे पिसे डॅम पाहतो. आणि डॅमच्या बाजूला ही क्रीडा नगरी स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटील क्रीडांगण, त्या क्रीडांगणावरती स्पर्धा आणि इथे चेंडू ट्रॅव्हल होते. ऑन साईडला पाहतोय तिथे फिल्डर आलाय. इमर्जिंग स्टार चिमुकला प्लेअर तिथे चांगलं कार्य करतोय आणि एक सिंगल चंदूने प्राप्त केली. पिचला स्ट्राईकला आणले. धावसंख्या 31 वर. 31. 31 धावा, एक गडी बाद. 3.1 षटक. 6 ओव्हरच्या मॅचेस आपण खेळवतोय लीग फॉर्मॅट असल्यामुळे, त्यामुळे इथे प्रत्येकाची अग्निपरीक्षाच आहे. क्रिकेटची कसोटी तुम्हाला इथे खेळणं भाग पडलेलं आहे. इथे चेंडूला खाली ठेवलं होतं पियुषने, सेफ शॉट खेळला आणि तिथे मात्र चुकी केली आहे. परंतु त्या ठिकाणी करे कोई भरे कोई, चंदू बाद. बॅक टू द पॅवले, रनआउट. आणि काय परफॉर्मन्स बघा तिथे गोलंदाज साहिल पाटीलने कलेक्ट केलं, स्वतःला झोकून दिलं आणि विकेटची प्राप्ती केली. 0 सेकंडमध्ये तो विकेट प्राप्त केलाय. च्या माध्यमातून बाद झाला तो चंदू नावाचा. 2 गडी बाद आतापर्यंत. 32 धावसंख्या. पाणी पण घेऊन जा आणि फर्स्ट एड बॉक्स असेल तो पण घेऊन जा. डॉक्टर चालले. डॉक्टर पार्थ. वा, हा श्याम डॉक्टर तर आहेतच, पण ते डॉक्टर पार्थ MIDC LIC MBBS सगळ्या पदव्या त्यांनी प्राप्त केलेत. साहिल सांभाळून बाबा, साखरपुडा जमलाय. काळजी घे. मॅडम बघत असतील बघा. डॉक्टर सचिन शेलार कुठे आहात तुम्ही? जरा आमचं मंडळ बघा कुठे, दुसरा बॉक्स कुठे बघा. जरा कॅमेरा कव्हर करा, जरा साहिलचा पाय कव्हर करा बघू जरा. लंबी रेस का घोडा आणि फार अगदी प्राइसलेस प्लेअर आहे तो आणि यंदा कर्तव्य सुद्धा आहे, त्यामुळे अनेकांना टेन्शन येऊ शकतं.
नाही, ओके ओके, पाय ओके आहे तिथे, एवढा काही खर्चटला नाही आहे तिथे. आपण अपेक्षा करूया की लवकर तो पटकन बरा होईल. तो सुद्धा तयारच आहे. सहजासहजी तो सामना सोडणार नाहीये, महाद्यातून बाहेर निघणार नाहीये. तो सुद्धा सचिन तेंडुलकर साहेबांचे ते शब्द आठवत असेल, मैं खेलूंगा, मैं खेलूंगा इस पाजी और पाकिस्तान के आगेस्ट में तो खिलूंगाच, असं ते शब्द होतं गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर साहेबांचं 1989 साली. खरचटलंय अगदी बरोबर गुडघ्यावरतीच, अगदी बघा तिथे. हो हो, लागलंय लागलंय, जखमी शेर झालाय. बघा काळजी घेतात आमचे फिजिओ त्या ठिकाणी. पार्थ पार्थ पाटील, या आइये पार्थ. जसं अर्जुन आणि श्रीकृष्णाचं संभाषण मध्ये ते पार्थ आपण अनेक वेळा ऐकलंय महाभारतामध्ये. कही है पार्थ, क्या हुकुम है, मैं क्या करू, बाण छेडू या ना छेडू. अर्जुन म्हणतो की सर भये भगवान, मी युद्ध कसा लढू, समोरचे सगळे माझेच दिसतात. तेव्हा श्रीकृष्णाने छान उत्तर दिलंय की अर्जुना, जर ते तुझेच असते तर तुझ्या विरुद्ध खेळायला लढायला कशाला आले असते. इतकं मस्त उत्तर दिलंय त्या महाभारतामध्ये, सुंदर उत्तर दिलंय श्रीकृष्णांनी अर्जुनाला. म्हणून अर्जुनाने ती लढाई सुरू केली आपल्या नातेवाईकांच्या विरुद्ध, ही लढाई आपल्या गावाच्या विरुद्ध. इथे मात्र गावासाठी, अरे मात्र वेदांत वेदांत किती त्याने अंतर कापलं बघा. रनिंग केली होती, अगदी लॉंग ऑनला उभा होता आणि तो मिड ऑनला पोहोचला होता. झेल नाही मिळाला पण तो प्रयत्नाला दाद दिली पाहिजे. टाळ्या वाजवा वेदांतसाठी. वा, हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो, हेच क्रिकेट तुम्हाला पुढे घेऊन जाईल. जसं अनिल सरांनी कॅप्टनने व्यक्त केलं की आपल्याला ISPL मध्ये सुद्धा आपला पिसाचा खेळाडू पाहायला आवडेल सीझन 4 मध्ये 2027 मध्ये, आणि तो प्रयत्न नक्कीच करा. आयकॉन साहिल पुन्हा एकदा. इथे मात्र हा चेंडू कोण पाहिल तर वाईडच पाहिल. पंच पाहतात धर्मेंद्र वर्मा सर. अवांतरी धावसंख्या अलगदपणे पुढे 35 वर 35. दरम्यान महाराज माली साहेब आपल्याला आलेले आहेत. आपल्या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक फार मोठी सेवा ते आपल्याला पुरवत आहेत. सन्माननीय पाहुणे, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. इथे पुण्यात डाव्या एसटीच्या जवळ चेंडू लाऊड अपील होत असताना पियुषला इथे थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय. चांगला कॉन्टेस्ट रंगतोय बिटवीन या दोन्ही पण खेळाडूंमध्ये. लेग बायचा इशारा धर्मेंद्र वर्मा सरांचा होत असताना लेग बायच्या रूपामध्ये धावसंख्या 1 जोडली जाते आणि 36 धावसंख्या. पंचांनी तिकडे रनआउटसाठी मागणी केली आहे. चेक करायचं सर. येस, या तिसरे पंच. दुर्गेश पाटील आणि अमय पाटील कडून विजय पाटील यांना शुभेच्छा आल्यात की विजय यांनी चांगली बॅटिंग करावी. शुभेच्छांचा इथे वर्षाव होतोय. तिसरे पंच आमचे श्यामजी कराळे सर चेक करतायत की त्या एंडला फलंदाज आउट आहे. OUT, क्लोज डिसिजन. शुभेच्छा परत घेतल्या जातील का नाही. परंतु विजय पाटील निराश मुद्रेमध्ये जड अंतकरणाने, जड पावलाने जात असताना, बैड लक, खाया पिया कुछ भी नहीं, सिर्फ रोया और बहुत बड़ा विकेट खोया. हेच क्रिकेट आहे मित्रांनो. कधी काही पण होऊ शकतं. कोणाला वाटलं नसेल की विजय पाटील अशा पद्धतीने बाद असतील. रॉकी सरांनी तिथे पाहिलं, त्यांना संभ्रम होता आणि नक्कीच पंचासाठी टाळ्या वाजवा. काय पंचगिरी बघा, प्रत्येक गोष्टीची काळजी घेत आहेत. तिन्ही पण पंचांनी कोणावरती अन्याय होणार नाही याची काळजी घेतलेली आहे. मायनर फक्त 19-20 फरक. आम्हाला लाईव्हवाले पण सांगतात की सर 19-20चा फरक होता आणि त्या फरकाच्याच कारणाने फार मोठा खेळाडू विजय पाटील बाद झालाय. रनआउट.
मंथनने जर षटकारांची हॅट्रिक केली तर नितेश पाटील यांच्याकडून कुठल्या पण धाब्यावरती, मग नाऱ्याचा असो का नाग्याचा असो, त्या धाब्यावरती पार्टी आहे. वेगळं बक्षीस आलंय मंथनला. इथे मात्र चेंडू खाली ठेवला गेला, आडव्या बॅटने तिथे प्रहार केला. आधीचे फटके त्याने मारले होते आधीच्या इनिंगमध्ये. मला आठवतं की 2 षटकार त्याने अगदी तल्लखपणे फेकून दिले होते अगदी ताडाकडे, त्या कंपाऊंडकडे. आणि तो बॉलर माझ्या बाजूलाच बसलाय. तो म्हणतो की सर कशाला जखमी होती, मीठ चोळताय तुम्ही. अशा गोष्टी नसतात, आम्हाला न्यूट्रल राहावं लागतं. इथे बघा धावसंख्या 36 वरती आहे, 3 गडी बाद. आणि चौथं षटक इथे साहिल हाताळतोय, जो जखमीतून पुन्हा एकदा बरा झालाय. परंतु त्याची जखम झाल्या कारणाने ट्रॅक थोडीशी वर आहे, कारण ती घासली जाते. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलाय जबरदस्त पियूषचा हा शिक्सर. सारखी बॅट टायमिंग बेमिसाल बेधडक षटकार पियुष पाटीलचा. मिस्टर पिव्या जबरदस्त इथे षटकार आणि अफलातून कामगिरी नेहमी करण्यामध्ये तो माहिरच आहे. धावसंख्या वेगाने लगेचच फुलली आहे 42 वरती. 4 षटकाची समाप्ती आफ्टर कम्प्लिशन ऑफ 4 ओव्हर्स. 3 गडी बाद. रिजिंग रॅम संघाची धावसंख्या, ज्यांनी बॅटिंग घेतली टॉस जिंकून, आतापर्यंत 42. आता मात्र गेअर बदलावे लागतील, ते बदलले, सुरू केले. पियुषने तर सुरुवात केली आहे. आणि आता बॉलिंग मार्क होते स्वतः कॅप्टन सुदेश. मंथनसाठी, मंथनला विचार मंथन करावं लागतील. मंथन, चेंडूला वाद, चेंडूचं मेरिट ओळख. वारंवार आपण आडवे बॅटनी फटके नाही मारू शकत. समोरचा बहुत बडा खेळाडी आहे सुदेश पाटील. त्याच्या विरुद्ध तुला स्वतः सिद्ध करण्यासाठी फार मोठे परिश्रम करायला लागतील. आणि क्रिकेटचे धडे गिरवायचे आहेत. बाहेर बोलवलं, इथे कैसा बाउन्सरचा प्रयत्न केला गेला होता. इथे मात्र पियुष बाद, रन आउट. बॅड लक, ओ माय गॉड. आणि प्लस वाईड. संधीचं सोनं केलंय. काय टीम वर्क आहे, सॉलिड सॉलिड. सुधाबाई, काय टीम तुमची कामगिरी करते. प्रत्येक संधीचं सोनं केलंय. इथे सुद्धा पियुष बाद होते, रन आउट. रॅगिंग राम, हे राम म्हणत असताना काय दुर्दशा झाली असं म्हणू शकतो आपण. कारण प्रोजेक्टेड स्कोर जर बघितला तर 60-61च्या आसपास दाखवतात आम्हाला लाईव्ह आले. त्यांचं लेखांकन आहे, त्यांचा अंदाज अनुमान. पण तो इथे मात्र त्याच्या खाली राहू शकतो असे पाहायला मिळतं. कारण असे जर धक्के लागले तर मे बी धावसंख्या 60 सुद्धा गाठू शकत नाही. फार मोठा आता मंथनला आणि पियुषच्या जागी आलेल्या राहुलला कार्य करावं लागेल. मंथन बद्दलची चर्चा खूपच सकाळपासून ऐकतोय आपण. मंथन, पियुष, वेदांत अशी नावं आज चर्चेला आली. आणि प्रत्येकाने अगदी ठसन क्रिकेट दाखवले, आणि ते गरजेचं आहे लीगच्या फॉर्मॅटमध्ये. यावेळेला आडव्या बॅटनी अगदी पाहतो आपण व्ही शेपमध्ये ड्राईव्ह केला. तिथे रोहिदास जे आहेत आणि तिथे मस्त कव्हरिंग करून फिल्डिंग केली आहे. एक सिंगल प्राप्त केली वेगाने. काय एफर्ट आहेत बघा, मस्त. साहिल पाटील, माझ्या पायाला लागले तरी सुद्धा मी माझ्या ह्या संघासाठी, माझ्या संघ मालकासाठी जीवाचं रान करेन. कारण मी स्वतःला तयार केले त्यासाठी. क्रिकेटच्या विश्वामध्ये मला नाव अजून रोशन करायचं. इथे मात्र गोलंदाज सुदेश काही चुकी करतोय. हीच ती जोडी होती आधीच्या सामन्यामध्ये मित्रांनो, आपण बघितली, चमकली होती. सुदेश आणि साहिलने ते तडाखेबंद षटकार मारले होते. इथे अवांतर मिळाली. धावसंख्या 45-45. बॅटची कडा कडेने जावं लागेल. तू चल मैं आया राहुल, बॅक टू द डगआउट झोन.
सुदेशने मस्त पद्धतीने डॉट कसा काढायचा, विकेट कशी प्राप्त करायची, सूरजला थांबवलंय, धावसंख्या थांबली आहे 5 गडी बाद 45. त्याच्यामध्ये आता वाढ होईल, फुलटॉस लागली, स्क्वेअर डाव तिथे केलेला आहे, मस्त स्टाईल बघा तिथे, चांगली फिल्डिंग होत असता डीप कव्हर पॉइंटला, स्वीपर कव्हर पॉइंट फिल्डर तिथे तैनात होता आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या. आणि धावसंख्या एकूण संघाची जर पाहतो आपण, रॅगिंग राम संघाची 5 गडी बाद 47 47 धावा आणि षटक क्रमांक हे 5वं सुरू आहे. आणि आता शेवटचा चेंडू असेल, कॅप्टन स्वतः सुदेश पाटील हाताळतोय, आपटी दिली, टर्न केलाय, मस्त इथे कलात्मकता, चेंडूच्या गतीचा प्रॉपरली वापर केलाय आणि चेंडूने सफर केलाय सीमारेषेच्या बाहेर, 4 रन. त्या दरम्यान एक चौकार आला, बराच वेळानंतर चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या 50 अप झाली आहे, 51 5 गडी बाद. शेवटचे षटक आता हाताळले जखमी शेर साहिल पाटील, आयकॉन प्लेयर, आणि समोर आहे तो मंथन. चांगला कॉन्टेस्ट असेल आता शेवटच्या ह्या षटकामध्ये. इथे इमर्जिंग स्टार आहे मंथन, आणि इथे मात्र लक असेल की बॅट कट आहे बघायचंय, परंतु हा चौकार येतोय हे मात्र पाहायला मिळतंय. लॉंग स्टॉप रिजन कडे मंथनच्या बॅटमधून चौकार. डॉक्टर की पेशा सुद्धा निभावून क्रिकेटकडे त्यांचं लक्ष आहे आणि ते ॲथलेटिक्स आहेत, ते जिम सुद्धा करतात. धावसंख्या अब तक 56 5 गडी बाद. शेवटचं षटक सुरू आहे साहिल कडून, बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता, पण तो चेंडू जास्त आतमध्ये आला, जागा नव्हती फटका क्रिएट करण्यासाठी. आणि बॅट्समन तिथे सूरज, अगदी रेबॅन गॉगल धारण केलाय सूरजाने. गॉगलकडे कोणाचं लक्ष नसेल तर टाळ्या वाजवा गॉगलसाठी. वा, कॅप नाही पण गॉगल घातलाय. नंबर आहे, चष्मा आहे, चष्मा आहे म्हणजे तो डे नाईट साठी आहे. वा, रात्री तो चष्मा सफेद होत असेल, काच ट्रान्सपरंट होत असेल. काचेचा आविष्कार, जर्मन कॅच, जर्मनीमध्ये जास्त काचा बनल्या जातात आणि जर्मनीमध्येच अगदी फार मोठ्या महागड्या गाड्या बनल्या जातात. BMW असेल किंवा ऑडी असेल. इथे बाईकचा इशारा, बाईकच्या माध्यमातून धाव 1 आणि धावसंख्या 58 5 गडी बाद. मला वाटतं 2 चेंडू शिल्लक आहेत का आता शेवटच्या षटकातील. साईडने एक चौकार पहिला खाल्ला, त्यानंतर तिन्ही पण सिंगल सिंगल दिले, हा ड्राईव्ह केलाय. वा, ओव्हर पिच चेंडू, मस्त पावलाचा वापर केला आणि तिथे मात्र तितकी सुंदर स्वीपर कव्हरला फिल्डिंग सुद्धा झाली आहे. ते क्षेत्र सांभाळतायत तिथे. नितीन आहेत तिथे, नितीन पाटील, त्यांनी ती फिल्डिंग केली आणि धावसंख्या बरोबर 60. वा, आमच्या LB लेव्हलने आधी पहिल्या चेंडूपासून प्रोजेक्टेड स्कोर 60 सांगितला होता, 60 आणि 61 बिटवीन. वा, जबरदस्त. वा, NB लाईव्ह वाले, क्या बात आहे. तुम्ही सुद्धा चांगले भविष्य सांगू शकता. भविष्य नाही तर अनुमान आहे मित्रांनो. हवामानाचा अंदाज जसा असतो तसा त्या अंदाज दाखवला. इथे ड्राईव्ह केला, पुन्हा धावताल पळतायत. टार्गेट सेट करणारा चेंडू होता, 1 धाव कंप्लीट झाली आहे, पण तो 1 विकेट सुद्धा मिळाले. 1च धाव कंप्लीट. धावसंख्या 61 बरोबर कंप्लीट. 62 धावांचं टार्गेट, 62चं टार्गेट सेट केलंय या ठिकाणी रेगिंग रॅम संघाने. टीम VS पॉवर स्ट्रायकरच्या समोर 36 चेंडूंमध्ये 62 धावांचं टार्गेट. लगेचच आपल्या स्क्रीनवर बघा, NB लाईव्हने दाखवलं. बॉल्स 36, टू विन नीड 62, रिक्वायर रेंडेड असणारे 10.33 प्रति ओव्हर. आणि टॉससाठी या रॅपिड पॅन्थरचा कॅप्टन आणि रुद्र 11 83-88 दोन्ही पण
संघाच्या कॅप्टनी या. म्हणजे एका बाजूला रवी शेलार यांचा रुद्र 11 83-88, दुसऱ्या बाजूला रॅपिड पॅन्थर्स म्हणजे प्रसादजी पाटील साहेबांचा. हे दोन संघ एकमेकाच्या समोर आता उभे ठाकणार आहेत. त्यासाठी आम्ही टॉस करू इच्छितो. या पटकन. वा वा काय गाणं. विरुद्ध रुद्र 11 83-88 या दोन संघांमध्ये. तर आपण नाणेफेकीचा कौल करतोय मित्रांनो. पुढची मोठी लढत आपल्या भेटीस रॅपिड पॅन्थर्स विरुद्ध रुद्र 11 83-88. माळी साहेब यांच्या शुभ असते. सोबतीला महाराज सुद्धा आहेत. टॉस केला जातोय. रॅपिड कॅप्टनचा कॉल छापा आणि हेड इट इज. टॉस जिंकलाय. धन्यवाद. आपण आश्वस्त व्हा. दोन्ही पण पाहुण्यांचे आभार. पीसे प्रीमियर लीग. मला वाटतं एक सामना गमावला आहे पण सकाळी पहिलाच सामना होता. काय आता ह्या सामन्यामध्ये निर्णय काय घ्यावासा वाटतो? टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षक करणार आम्ही. तुमच्या भाषामध्ये टॉस किती महत्त्वाचा असतो कुठल्या पण क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जेव्हा आपण जिंकतो किंवा हरतो? लिमिटेड ओव्हरमध्ये टॉस खूप इम्पॉर्टंट आहे. सकाळच्या सत्रामध्ये तर नेहमी टॉस जिंकेल तो शक्यतो क्षेत्ररक्षण स्वीकारतो, पण आम्ही सकाळी टॉस हरलो होतो. ठीक आहे, आता टॉस जिंकलो आम्ही. प्रथम आता क्षेत्ररक्षणच घेणार आहोत. पहिला सामना झाल्यानंतर काय संघ मालकाशी काय चर्चा झाली? काय बदल वगैरे करायची चर्चा झाली? रोटेशनमध्ये आम्ही खेळवणार आहोत, त्याप्रमाणे बघूयात आता कोण इन करतोय आणि कसं काय. आणि कसा माहोल क्रिएट झालाय? पहिला दिवस झळकतंय. अतिशय सुंदर असं आयोजन आहे ते आणि खूप आनंद होत आहे. पिसे गावाने टुर्नामेंट आयोजित केलेली आहे. सर्व पिसे ग्रामस्थ कमिटी मेंबर सर्वांचे आभार मी मानतो आणि एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. त्याच्यामुळे सर्व खेळाडू आपले गावातली ते परफॉर्मन्स इथे दाखवत आहेत. त्याच्यामुळे खूप आनंद होत आहे बघायला पूर्ण. ठीक, मस्त. आपण बोललो, आम्हाला सुद्धा आनंद झाला. तुमचा आनंद कुठपर्यंत आहे? आनंद आता मॅचमध्ये समजायला आम्ही पण एक मॅच हारलेलो आहे. नक्कीच मी बोलणार होतो की आता जखमी शेर तुम्ही आहेत का संघामध्ये बदल केलाय? हा, बदल तर आहेच. कोण इन कोण आउट? आहे 2 इन होतील 2-3. आता रोटेशनमध्येच तर खेळवा, सर्वांना खेळायला भेटलं पाहिजे. बरोबर. किती धावा अपेक्षित असतील म्हणजे चांगली फाईट होईल? 70. चल, नक्कीच तुम्हाला 70ची अपेक्षा आहे. या ठिकाणी टॉस जिंकला मित्रांनो. रॅपिड पॅन्थर्सच्या कॅप्टनने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी निमंत्रित केलंय रुद्र 11 83-88 संघाला. पण तू चालू असल्या सामन्यामध्ये जाऊया आपण. धावांचा पाठला करायचा आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील योगेश पाटील सर तुम्हाला मंत्रमुग्ध करतील या धावांच्या पाठलागाच्या इनिंगमध्ये. हॅलो हॅलो चेक. हॅलो, बासष्ट धावांचं लक्ष समोर आहे. टीम पॉवर स्ट्रायकर्सच्या
समोर आणि सलामीची जोडी आपण पाहू शकतो या ठिकाणी डॉक्टर श्याम आणि युवराज हे दोन सलामीवीर बॅटर पाहायला मिळतात आणि षटकाला सुरुवात केली या ठिकाणी गोलंदाज मधुकर्ण पहिल्या चेंडूमध्ये सिंगल धाव इथे मात्र आपण पाहिली. जबरदस्त मात्र या ठिकाणी वातावरण निर्माण झालेलं आहे. स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटील क्रीडांगणावरती आणि अगदी चौफेर बाजूला आपण पाहतो या पिसेकरच मात्र इथे दिसून येत आहेत सर्वकडे. कारण पिसेची स्पर्धा आणि पिसेचे समर्थक मात्र भरपूर संख्येने आपल्याला पाहायला मिळतात. ऑनसला टर्न करण्याचा प्रयत्न होता परंतु शॉट बॅकवर्ड स्क्वेअरला इकडे चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. सिंगल धाव पुन्हा मात्र या ठिकाणी जोडली गेली. म्हणजे असं सोबतीला ॲज अ स्कोरर म्हणून आविष्कार पाटील आपण इथे पाहतोय. जबरदस्त हँड रायटिंग त्याची आहे. 2 दबाव फलकावरती PPL अर्थात पिसे प्रीमियर लीग ही सध्या आपण स्पर्धा अनुभवतोय. मॅच क्रमांक आपण पाहिलं तर या ठिकाणी 6वा सामना सध्या सुरू आहे. 7व्या सामन्याची आपण नुकतीच नाणेफेकी संपन्न केली आणि दोन्ही कॅप्टनने चांगलं मनोगत आपापलं व्यक्त केलं. कारण हा एकमेव असा पर्याय आहे की आपण गावाला एकत्र करू शकतो आणि त्या क्रिकेटच्या माध्यमातून पिसे गावातील सर्व सहकारी सर्व क्रिकेटर्स सर्व मंडळी एकत्र येऊन आता मात्र ही स्पर्धा खेळतायत. यापेक्षा अजून काय हवं आहे एखाद्या गावासाठी. प्रत्येकी चेंडूवरती सिंगल धाव त्यानंतर आपण पाहतो 3 धाबा फलकावरती जोडल्या गेल्या. यानंतर रॅपिड पॅन्थर्स आणि टीम रुद्र 11-8-3-88 या दोन संघादरम्यान नाणेफेकी असेल. आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना जयदुर्गा ब्लास्टर विपक्ष भूमिक 11 आणि अमय सुद्धा मात्र त्या सामन्याची आतुरतेने वाट पाहतोय की कधी सामना मात्र तो येतोय. कारण त्यांनी पहिला सामना केला होता. दुसरा सामना त्यांचा आपण पाहिला होता रायझिंग राम्स अगेन्स्ट. चांगला कव्हर ड्राव पाहू शकला. या ठिकाणी मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती संत गतीने पोहोचला आणि तब्बल 1 धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. चांगली सुरुवात मधुकरच्या वतीनं. 62 धावांचं लक्ष समोर असताना मात्र या ठिकाणी पहिल्या पॉवर प्लेमध्ये संत आणि साबत सुरुवात. परंतु जणू काही बादल येण्यापूर्वीची शांतता असावी ज्या अनुषंगाला मात्र फलंदाजी लाईन त्यांच्याकडे आहे. जबरदस्त डॉक्टर श्यामचा कडक ऑफ ड्राईव्ह आणि चेंडू चालला दी लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. लागत असताना या ठिकाणी पॉवर स्ट्रायकर या संघाला आणि विकेट किपर विजय पाटीलला कुठल्या प्रमाणात चुकी मात्र तिकडे केली नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 रन्स इथे मात्र पहिल्या षटकामध्ये मधुकरनं खर्च केला आणि एक सफलता सुद्धा मात्र त्याच्या नावावरती राहिली. डॉक्टर श्यामला त्याने मात्र बाद केलं. न्यू बॅटर एंटर होतात असताना 3ऱ्या क्रमांकावरती आला मिस्टर रामदास म्हात्रे आणि सकाळच्या सत्रामध्ये रामदास म्हात्रे यांना वडपेचे युवा उद्योजक मिस्टर अक्षय तारे यांच्याकडून मात्र शुभेच्छा आल्या होत्या. परंतु इथे दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये आता मात्र पाहू शकाल 3 क्षेत्ररक्षक आपल्याला अगदी सीमेरेषी लगेच पाहायला मिळत आहेत. थोडंसं वेळचं भान ठेवा प्लीज विनंती असेल टीमला. कारण यानंतर अजूनही 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि त्या 2 मॅचेस आज कुठल्या परिस्थितीमध्ये मात्र कंप्लीट केल्या जातील याची आपण नोंद घ्या. प्लीज विनंती असेल की आपण व्हिलेजचं थोडंसं या ठिकाणी भान ठेवायचं. विजय पाटील चला आपण सामन्याला सुरुवात करूया.
दुसऱ्या षटक आणि दुसऱ्या षटकात सुरुवात करतोय गोलंदाज या ठिकाणी राम. राम तो विकेट मारा करतोय. पहिलाच बॉल इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न. शॉट फाईनलीकडे फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. जणू का आपल्या संघासाठी किमान 3 धाबा तिथे मात्र वाचवले असं म्हणायला हरकत नाहीये. आणि इथे जर गोलंदाज रामने जर विकेट अटॅक कंप्लीट केली तर त्या विकेट अटॅकसाठी तब्बल संदीपजी पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. वा, जशी अनाउन्समेंट केली रामच्या चेहऱ्यावरती स्माईल आली. फिल्डिंग मध्ये सातत्याने आपल्याला बदलाव पाहायला मिळतोय. लॉंग ऑन मिड विकेट आणि स्क्वेअर लेकडे तब्बल 3 क्षेत्ररक्षक सीमेरेषेवरती पाहायला मिळत आहेत आणि ऑफ साईडचं क्षेत्र पूर्णपणे खाली पाहायला मिळतोय. आणि चेंडूची लाईन पहा, लेग स्टंपवरती मारा, तिकडे मात्र एक धाव कंप्लीट केली. आणि जरूर पंच मात्र आमच्याकडे वाईटचा इशारा दर्शवत असताना 1+1 एकूण 2 धावा इथे मात्र या ठिकाणी जोडल्या जाणार. अतिरिक्त धावसंख्येवरती मात्र कुठेतरी या ठिकाणी रामला सुद्धा मात्र लक्ष केंद्रित करावं लागेल. कारण आपण जर पाहिलं तर इथे रायझिंग रॅम संघासाठी मात्र विजय फार महत्वपूर्ण आहे. कारण पहिला सामना मात्र त्यांनी गमावला होता विहान 11 जयदुर्गा ब्लास्टर या संघाच्या विरोधात. आणि इथे मात्र त्यांना विजय फार महत्वपूर्ण आहे. बागफूट पंच फटका जबरदस्त पाहायला मिळतोय. परंतु इथे केवरला क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहेत. डीप केवरला चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी जोडली गेली. सिंगलला आता मात्र फलक या ठिकाणी पुढे चाललाय. आणि एक चेंडू आता मात्र इकडे कमी सुद्धा होत चाललाय. सध्या तरी आपण पाहतो की धावांपासून थोडंसं वंचित राहिलं आहे पॉवर स्ट्रायकर संघ. इथे पुढे येत असताना मागची आतली कडा इनर एज चेंडू पुन्हा चालला अगदी शॉर्ट फाईनलीकडे. पुन्हा सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी जोडली गेली. संघाची धावसंख्या पाहू शकाल 1 गडी बाद 13 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. खऱ्या अर्थानं पाहिलं तर अगदी उष्णता भरपूर तापली आहे. परंतु या मैदानावरती तेवढी उष्णता मात्र जाणवली नाहीये. यस, आणि मी मॉर्निंग सेशनचा मात्र उल्लेख केला होता की नदीच्या किनारी अगदी नदीच्या काठावरती बसलेले क्रीडांगण आपण पाहतोय पिसा डॅम. ओव्हरपिच बॉल सरळ आणि लॉप केलाय. फटका ला जबाब आणि अगदी चेंडूच्या अवाकाच्या बाहेर. चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केलाच नाहीये. 4 धावांसाठी चौकार. डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑन वरती फिल्डर होते परंतु चेंडू सरळ जात असताना स्टेट लॉंग ऑफ सीमेरेषेच्या पलीकडे ज्या फटक्याची मात्र कुठेतरी आवश्यकता होती तो फटका पॉवर स्ट्रायकर संघासाठी येत असताना पॉवरफुल फटका युवराजच्या बॅटमधून. 5 बॉलमध्ये 8 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या आणि रामदास केलं एका धावेवरती. आता मात्र ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न. इथे मात्र फटका तेवढा प्रोफेशन नाही आहे परंतु शॉर्ट मिडविकेटला मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक धाव चेंडू उचलून फेक करतील. तोपर्यंत पुन्हा एक धाव मात्र तिथे जोडली गेली. प्रत्येक मॅच ही लीग फॉर्मॅटमध्ये फार महत्त्वपूर्ण असतं आणि त्याच लीग फॉर्मॅटचा मात्र या स्पर्धेमध्ये वापर केलाय. पीसीए प्रीमियर लीग 2026. आणि अद्भुत नजारा. तब्बल 8 प्रेक्षक स्टँड आय थिंक दगावट तुम्हाला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक संघ मालकीचा एक दगावट इकडे मात्र उभारण्यात आलेला आहे. खेचून मारलाय परंतु क्षेत्ररक्षक निवडलाय. आणि इकडे मात्र दुहेरीचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा मात्र पूर्ण झाल्या गेल्या. तिहेरीचा प्रयत्न केला जातोय परंतु आता विजय पाटील यस, कारण त्यांनाही माहिती की प्रत्येक विकेट फार महत्वाचे आहे, प्रत्येक पॉईंट फार महत्वाचे आहेत आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी फलंदाज रामदास मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. लागणारा मात्र या ठिकाणी आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. आता साहिल पाटील येणार की सुदेश पाटील की साहिल पाटील. आणि अखेर आपण पाहू शकाल या ठिकाणी दोन षटकांचा खेळ मात्र इथे संपणार आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा फलकावरती. अजूनही 4 ओव्हरचा खेळ शिल्लक आणि 4 ओव्हरच्या खेळामध्ये अजूनही विजयासाठी पाहिलं तर या ठिकाणी अजूनही 42 रनची आवश्यकता आहे. जखमी शेर साहिल पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय.
केला त्या माहिती तुला 2 मॅच मध्ये पहिला बॉल 0 आउट दुसरा रन आउट झाला बापरे. आणि ही स्पर्धा मात्र मित्र म्हणजे की विजय पाटीलसाठी फार अनलकी राहिलेली आहे, कारण या स्पर्धेमध्ये आतापर्यंत विजय पाटीलच्या बाटमधून एकही धाव निघाली नाहीये. पहिल्या सामन्यामध्ये तो शून्यावरती बाद झाला होता, दुसऱ्या सामन्यामध्ये आय थिंक चालू सामन्यामध्ये रनआउटच्या स्वरूपात तो बाद झाला. आणि आता मात्र साहिल पाटील आलाय. 24 बॉल शिल्लक, 24 बॉलमध्ये विजयासाठी 42 धाबांची अजूनही आवश्यकता आहे. आणि इथून मात्र खऱ्या अर्थानं धाबांचा वेग मात्र कदाचित वाढवला जाऊ शकतोय, कारण मैदानाच्या आतमध्ये साहिल पाटील आलाय. जरूर थोड्या वेळापूर्वी त्याच्या पायाला दुखापत झाली, परंतु इथे काय फटका केला लाजबाब, परंतु स्पेअर लेकर फिल्डर तैनात, चांगला परवान जेल फेकला. आणि फलंदाज मात्र युवराजची केली इथे मात्र संपुष्टात येत असताना तिसरा धक्का लागला टीम पॉवर स्ट्रायकर संघाला. थोड्याच दिवसानंतर होळीचा सण अगदी आपल्या भेटीस येणार आहे, परंतु सध्या पिसेकरांचा सण सध्या सुरू आहे, उत्सव सध्या सुरू आहे. आणि या उत्सवामध्ये संपूर्ण पिसे गाव आता मात्र या ठिकाणी नाहून गेलाय. फटका तर खूप छान होता, परंतु मग कुठेतरी एलिव्हेशन कमी जुळालं आणि त्याच्यामुळे पाहतो की युवराजची विकेट्स मात्र पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी विजय पाटीलने आपल्या संघाला प्राप्त करून दिली. आणि त्या मात्र कॅप्टन सुदेश पाटील युनिट नंबर 5 5व्या क्रमांकावरती आलाय बॅटिंग करण्यासाठी. चेंज ऑफ पेस, लेंथ ओळखली आणि ऑन साइडला पुल केलाय, चेंडू चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे 6 धाबांसाठी, परंतु मंथन बागपूरला जाऊन मात्र आय थिंक सूरज आहे सांभाळला थोडंसं. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल काय जबरदस्त मात्र इथे सुदेश पाटीलचा आपण अंदाज पाहिला, शॉर्ट अँड पुल आणि सक्सेसफुल. आणि जसा मात्र कॅप्टन सुदेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय, चेंडू मात्र मैदानाच्या पलीकडे गेलाय. ही खऱ्या अर्थाने ओळख आहे या खेळाडूंची. जबरदस्त मात्र स्ट्रोक सिलेक्शन. आता मात्र बॅटची मोठी एज शॉट त्याला फिल्डर आहेत, परंतु गलीमध्ये जाऊन चेंडू उचलून फेक करतायत सिंगल धाव. नेट टू नेट सध्या फाईट आपण पाहतोय, धाबा सुद्धा मात्र एका बाजूने येत आहेत आणि या दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर विकेट सुद्धा मात्र गोलंदाज प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. की डोळ्यामान स्थितीमध्ये सामना इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 22 बॉल अजूनही शिल्लक आहेत, 22 चेंडूमध्ये विजयासाठी 21 चेंडू शिल्लक आहेत, 35ची गरज आहे. थोडंसं ऑन स्क्रीनवरती आपण पाहतो की अपडेट्स थोडेसे लेट होत आहेत, कारण नेटवर्कचा थोडासा प्रॉब्लेम आहे. ऑन साईडला पुढे आपण पाहू शकता की चेंडू मात्र पुन्हा एकदा अगदी जमिनीच्या मार्गाने चाललाय आणि तिकडे मात्र अजून एक धाव इथे मात्र ऍड केली जाईल. 62 धाबांचा पाठलागाचा सध्या इथे या ठिकाणी खेळ सुरू आहे आणि 28 धाबा आता मात्र या ठिकाणी पाहायला मिळतात 3 गड्यांच्या मोबदल्यात. विजय पाटीलला एक सफलता जरूर मिळाली, परंतु समोर सुदेश पाटील चांगल्या प्रमाणात खेळतोय. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय, पुन्हा मात्र लावून तो कार्पेट चेंडू मिडवी केला जात असताना आज पियुष पाटील सुद्धा मात्र पाहिलं तर या स्पर्धेमध्ये शांत राहिलाय. खऱ्या अर्थानं त्याच्यावरती भरपूर मोठी मदार होती, आयकॉन म्हणून त्याची निवड त्या संघामध्ये झाली होती, परंतु आयकॉन प्रमाणे तो खेळला नाहीये. परंतु साहिलची विकेट धोक्यात. क्षेत्ररक्षक सूरज थोडंसं जास्त स्पीड जास्त होतं आणि त्यामुळे मात्र चेंडू त्याच्या पाठीमागे जाऊन मात्र लँडिंग झाला. बॅकअपसाठी पियुष पाटील आले, चेंडू उचलून फेक करतात. तोपर्यंत इथे फलंदाजाने एकच धाव आय थिंक तिकडे मात्र कंप्लीट केली. यस, स्ट्राईक सुद्धा मात्र साहिलला हवी होती आणि त्याच्यामुळे मात्र एका धावीवरती तो मात्र समाधानी राहिलाय. परंतु जर इथे विकेट साहिलची जर मात्र पकडली असती तर मात्र कदाचित पॉवर स्ट्रायकर संघ मात्र अडचणीमध्ये येऊ शकला असता, परंतु तसं काही घडलं नाहीये. आणि पाहू शकाल 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10च्या गतीने धाबा आतापर्यंत जोडल्या गेल्या 30 आणि येणाऱ्या 18 बॉलमध्ये विजयासाठी 32ची गरज आहे. खऱ्या अर्थाने मी 8 संघ मालकांचं या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय, कारण तुमच्या तुमच्यामुळेच मात्र या स्पर्धेला एक
चार चांद लागले गेले, कारण तुम्ही संघाची बांधणी केली त्यामुळे आमचे आयोजक एवढी मोठी स्पर्धा आज पिसे गावामध्ये भरू शकले. AP वॉरियर संघाचे संघमालक मिस्टर अनिलजी पाटील आणि प्रशांत पाटील, खऱ्या अर्थानं तुमच्या मनापासून मी आभार व्यक्त करतोय. रॅपिड पॅन्थरचे संघमालक प्रसादजी पाटील, आपले सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे रंगिंग राम्स संघाचे संघमालक रामप्रसाद पाटील, आपले सुद्धा मनापासून मी आभार व्यक्त करतोय. 18 बॉल आणि 32ची गरज. पियुष पाटील गोलंदाज, समोर दिशेने मात्र पावशी हायमान करण्याचा प्रयत्न, चेंडू हो गॅपमध्ये चाललाय. चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न एक्झॅक्टली केला होता, परंतु व त्यांच्या आवाकाच्या बाहेर आणि चेंडू एक्स्ट्रा कव्हरला जात असताना 4 धाबांचा चौकार. हिल पाटीलला जीवनदान मिळालं आणि आता नंतर पाहू शकाल या ठिकाणी या जखमेवरती मीठ सोडण्याचा तो मात्र कार्य करतोय. पियुष पाटीलचं स्वागत त्याने चौकाराने केलंय आणि आता मात्र ऑन साईडला उडवलाय. वाव, ब्युटिफुल. आणि चेंडू चालला अगदी कंपाऊंडच्या पलीकडे. 6 धाबांसाठी षटकार. तंत्र आपण पाहतो की चौथा संघमालक आपण पाहिला जयदुर्गा ब्लास्टर संघाचे श्रीनिदाजी पाटील आणि कैलाजी पाटील, आपले सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. विहाना 11 संघाचे संघमालक विजयदत्ता पाटील, आपले सुद्धा मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. तंत्र रुद्र 118388 संघाचे पुरस्कर्ते रवीजी शेलार, आपले सुद्धा मी या स्पर्धेच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतोय. VS पॉवर स्ट्रायकरचे संघमालक वैभवजी पाटील आणि सुधाकरजी पाटील उर्फ सुधाबाई, आपलं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. हलक्यात मात्र फक्त चेंडूला दिशा दाखवली. वा, डेलिकट. यालाच म्हणतात शक्तीपेक्षा युक्ती का श्रेष्ठ आहे, त्याचं प्रात्यक्षण या फडक्यावरती. 4 धावा. संघ आपण पाहतोय भूमिक 11 त्या संघाचे पुरस्कर्ते आहेत श्रीराम शेलार आणि भाऊ शेलार. या सर्व संघ मालकांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. नेक्स्ट बॉल. हो, इथे मात्र पियुष पाटीलवरती पूर्णपणे प्रेशर पाहायला बोलतो आणि चेंडू चालला अगदी लॉंग स्टॉप सीमेरेषेच्या पलीकडे. 5 पंताचा वाईटचा इशारा आणि त्याच्यावरती 4 धावा बोनच्या रूपाने पाहायला मिळत आहेत. ओहो, नाराज विजय पाटील नाराज, गोलंदाज पियुष पाटील नाराज आणि संघाचे संघ मालक सुद्धा आता मात्र इथून नाराज पाहायला मिळतील. हेलिकॉप्टर उडवलाय आणि चेंडू चाललाय स्टॅकेवरच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. अगदी विजयाकडे आता मात्र अग्रक्रमण सुरू आहे पॉवर स्ट्रायकर संघाचं. तो इथे मात्र पावशिका स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु लाऊड अपील जरूर झाली, परंतु गोलंदाज आय थिंक डेंजर झोनमध्ये आले पंचांच्या डोळ्यासमोर, त्यामुळे मात्र पंचांनी अपील ही फेटाळली. परंतु खऱ्या अर्थानं रामप्रसाद पाटील आपण जर पाहिलं तर चांगल्या संघाची त्यांनी बांधणी केली होती, परंतु खेळाडूंनी हवा तसा परफॉर्मन्स केला नाही आणि जरा सामना त्यांनी गमावला तर मात्र लगभग त्यांचं सेमी फायनलमध्ये जाणं इथून कठीण कार्य आहे. लो पुटा चेंडू ऑन साईडला मात्र चेंडू चला संत गतीने लॉंग ऑनचा फिल्डर चेंडूवरती येतो चेंडू पाटील सिंगल धाव आणि आज साहिल पाटील जबरदस्त मात्र या ठिकाणी खेळ साकारलाय. सुदेश पाटील त्याला चांगली साथ दिली आणि पाहू शकाल 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 56 धाबा फलकावरती लागला गेला. येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी फक्त इथून 6 धाब्यांची गरज, म्हणजे चेंडूची संख्या दुप्पट आहे आणि धावाची संख्या जर पाहिली तर त्यापेक्षा कमी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज मंथन आता मात्र या ठिकाणी आपल्या षटकाला सुरुवात करतोय. पहिलाच बॉल उडवला, हवेत खेळलाय आणि तिकडे सुद्धा मात्र सूरज कडून चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. की साहिल पाटील याच चेंडूवरती मात्र इथे हा सामना फिनिश करण्याचा प्रयत्न करेल का?
5 धाब्याची गरज, वारे सुद्धा वेगाने वाहत आहेत. 11 बॉल शिल्लक. एकतर्फा सामना मात्र इथे प्रेक्षकांना पाहायला मिळाला, कारण बॅटिंगला जबाब राहिली साहिलची आणि सुदेश पाटीलची. हो हो हो, इथे मात्र पंचांचा लगभग वाईटचा इशारा आणि चेंडू चालला लॉंग स्टॉपच्या पलीकडे. 5 धाबा आणि या विजयाच्या धाबा इथे मात्र पाहायला मिळत आहेत. आणि सेमीफायनलच्या रेसमधून आय थिंक लगभग आता मात्र रायझिंग रामचा संघ मात्र अगदी बाहेर निघाला असं म्हणायला हरकत नाहीये. आणि इकडे मात्र पाहू शकाल वैभव पाटील आणि सुधाकर पाटीलचा मात्र त्या ठिकाणी जो आनंद आहे तो मात्र गगनाला मावे ना. वा, जबरदस्त. आणि काय त्यांची फौज आहे. बच्चा पार्टी भरपूर संख्येने पाहायला मिळत आहेत. जबरदस्त मात्र या ठिकाणी सध्या त्यांच्या खेपेमध्ये वातावरण पाहायला मिळतोय. आणि पियुष पाटील एक्झॅक्टली पाहू शकाल त्या ठिकाणी शेक हँड करतोय. आणि पहा या ठिकाणी साहिल पाटील वन साइड हिरो पिसेकरांचा आणि सुधाभाई यांचा असंच म्हणावं लागेल. असं वाटतं की सेमीफायनलमध्ये एंट्री केली की काय. जल्लोष पाहायला बोलतोय. आणि चला आता मैदान लगेच खाली करा.